नमस्कार शेतकरी बंधूंनो, 89 मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज 29 जुलै 2026 सोलापूर बाजार समितीमध्ये 145 गाडीची आवक आहे. शेतकरी मित्रांनो, काल महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी काय भाव भेटला होता आणि क्विंटलमध्ये आवक असणार आहे आणि सरासरी बाजारभाव मी सांगणार आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं चंद्रपूर, आता हे आपण कधी सांगत नाही, पण त्या ठिकाणी आवक कमी होती, 550 क्विंटल फक्त, त्यामुळे तिथं सरासरी 3400 भाव भेटलेला आहे. त्यानंतर पिंपळगाव बसवंत या ठिकाणी 20,400 क्विंटल इतकी आवक होती, त्या ठिकाणी 2250 सरासरी भाव भेटलेला आहे. लासलगाव 12,148 क्विंटल इतकी आवक होती, त्या ठिकाणी 2110 भाव भेटलेला आहे. मुंबईला 9,256 क्विंटल इतकी आवक होती, त्या ठिकाणी 1950 इतका भाव भेटलेला आहे. तर जुन्नूर आळेफटा 6,653 क्विंटल इतकी आवक होती, त्या ठिकाणी 2100 सरासरी मार्केट भेटलेलं आहे. सोलापूरला काल 13,378 क्विंटल इतकी आवक होती, त्या ठिकाणी 1700 सरासरी भाव भेटलेला आहे. एकूणच मार्केट हे गेल्या 8 दिवसापासून हे असं स्थिर चालत आहे. सध्या केंद्र सरकारनं नाफेड आणि NCCF या सहकारी संस्थांच्या माध्यमातून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. मात्र प्रत्यक्ष नाफेडकडून नाशिक जिल्ह्यामध्ये खरं तर ही नाफेडची केंद्र चालू आहेत, मात्र त्यालासुद्धा बाजारभावापेक्षा कमी भाव मिळत असल्यामुळं तिथं प्रतिसाद भेटत नाही. त्यामुळं नाफेडनं आजपर्यंत 19,400 आणि NCCFनं 16,600 असं 36,000 मेट्रिक टन इतका कांदा सध्या तरी कागदोपत्री खरेदी केला असल्याचं दाखवत आहे. उद्दिष्ट 2 लाख मेट्रिक टनाचं आहे. मात्र सध्या ही जी खरेदी चालू आहे यामध्ये सुद्धा बहुतांश भ्रष्टाचार होत असल्याचं संघटना वेळोवेळी सांगत आहेत. कारण सध्याचं हे जे सरकार आहे ते घोषणेचं सरकार असल्यामुळं सगळं कागदी घोडं नाचवण्याचा कार्यक्रम सध्या चालू आहे. आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप 1 कांदे हे 3,000 ते 3,400 असे विकलेले आहेत कुठंतरी. अन्यथा 1 नंबर कांदा हा 2,500 ते 2,29 असा विकला गेलेला आहे. तर 2 नंबर कांदा हा 2,200 ते 2,400 असा विकला गेलेला आहे. तर गोल्टागोल्टी ही 1,000पासून ते 2,000पर्यंत अशी विकली गेलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला या माहितीपूर्ण व्हिडिओबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. नमस्कार.